नमस्कार. चर्चा लक्षवेधी या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. प्रेक्षकांनो, प्लास्टिक हा विषय केवळ आपल्या शहराचा किंवा आपल्या राज्याचा किंवा जिल्ह्याचा किंवा देशाचा नव्हे तर संपूर्ण जगाचा एक विषय झालेला आहे. या प्लास्टिकच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण जागृती तर करतोय, परंतु खऱ्या अर्थानं मानसिकतेमध्ये प्रत्येक माणसाच्या मानसिकतेमध्ये बदल करण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. शासन स्तरावर वेगवेगळ्या पद्धतीने अनेक उपक्रम राबवले जातात. प्लास्टिक मुक्ती अभियानच्या माध्यमातून वेगवेगळे शो दाखवले जातात, परंतु प्रत्यक्षामध्ये जोपर्यंत खऱ्या अर्थानं मानसिकतेमध्ये बदल होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने प्लास्टिक मुक्ती होऊ शकत नाही. आणि म्हणून या दृष्टिकोनातून केवळ शासकीय स्तरावर प्रयत्न किंवा शासकीय स्तरावरून प्रयत्न झाल्यानंतरच याच्यामध्ये सगळा बदल होईल ही जी काही संकल्पना किंवा कोणाला वाटत असेल तर ते काही सत्यात उतरणार नाही. आणि म्हणूनच अशा पद्धतीने लोकांच्या मानसिकतेमध्ये बदल व्हावा म्हणून काही सामाजिक संस्था पुढाकार घेत आहेत आणि त्या माध्यमातून प्लास्टिक मुक्तीच्या माध्यमातून अभियानाची राबवणी करत आहेत किंवा अभियान राबवत आहेत. आता हे सगळं करत असताना कोणी राज्य स्तरावर, कोणी राष्ट्रीय स्तरावर, कोणी आपल्या शहर स्तरावर अशा पद्धतीचं कार्य करत आहेत. अशाच पद्धतीचं जे शहापूर आपली एक नगरपंचायत आहे, या नगरपंचायत किंवा संपूर्ण शहापूर शहरामध्ये एक चांगल्या पद्धतीची प्लास्टिक बंदी व्हावी आणि प्लास्टिक पिशवी मुक्त अभियान राबवावं आणि त्या माध्यमातून लोकांच्या मध्ये एक बदल निर्माण व्हावा, लोकांची मानसिकता बदलावी. आणि त्याचबरोबर शासन स्तरावर सुद्धा शासनाची जी उदासीनता आहे किंवा अनास्था आहे याच्यामध्ये सुद्धा काहीतरी बदल व्हावा ही एक अपेक्षा मनामध्ये धरून एक संस्था यामध्ये उतरलेली आहे. आणि या संस्थेनं 3 एप्रिल ते 5 एप्रिल प्लास्टिक पिशवी मुक्त शहापूर अभियान अशा पद्धतीने एक राबवण्याची संकल्पना मांडली आहे. आणि हे नेमकं संकल्पना कशी आहे, काय यांना अपेक्षित आहे, माऊली निसर्ग सेवा संस्था याच्यामध्ये नेमकं काय करणार आहे, या सगळ्या बाबतीमध्ये आपण या माऊली निसर्ग सेवा न्यास ज्यांनी हे प्लास्टिक पिशवी मुक्त शहापूर अभियान राबवायचं ठरवलं आहे त्यांच्या पदाधिकाऱ्यांशी आपण चर्चा करणार आहोत. आणि यामध्ये लोकांचा सहभाग कसा अपेक्षित आहे हे या संदर्भामध्ये ते आवाहन करणार आहेत. आज आपल्या स्टुडिओमध्ये जे आलेले आहेत या संपूर्ण माऊली निसर्ग सेवान्याचे या कार्यक्रमाचे जे प्रमुख आहेत श्री शंकर पाटील, ॲडव्होकेट शंकर पाटील, ते आपल्या या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. पाटील साहेब, आपलं या ठिकाणी स्वागत आहे. त्याचबरोबर या संस्थेचे अध्यक्ष म्हणजे व्यापारी हे सुद्धा या ठिकाणी आपल्यासोबत चर्चा करणार आहेत, तेही या ठिकाणी आले, त्यांचंही या ठिकाणी मी स्वागत करतो. आणि पहिला प्रश्न आपल्याला, माऊली निसर्ग सेवान्याच्या वतीनं प्लास्टिक पिशवी मुक्त शहापूर अभियान राबवावं असं तुम्हाला का वाटलं अध्यक्ष? माहुली निसर्ग सेवा न्यासच्या बद्दल मी 1-2 मिनिटात थोडंसं सांगतो की पर्यावरण रक्षण आणि गड संवर्धन असं उद्दिष्ट समोर ठेवून माहुली निसर्ग सेवा न्यास गेले अनेक वर्ष छोटे मोठे कार्यक्रम करत असतं. कधी किल्ल्यावर, कधी विद्यार्थ्यांसाठी, कधी गिर्यारोहकांसाठी असे कार्यक्रम चालू असतात. पर्यावरण वाचावं, आपल्याकडे असलेलं हे मौल्यवान हा जो ठेवा आहे हा जतन व्हावा, त्याच्यात अजून नुकसान होऊ नये, जमलं वाढ करावी असा हा त्यामागचा उद्देश आहे. आणि वेगवेगळे उपक्रम चालू असतात. त्यामध्येच शहापूर शहर आणि या परिसरामध्ये जो असलेला प्लास्टिक कचरा त्याचे डम्पिंग ग्राउंड आम्ही बघतो. प्लास्टिक वापर खरं तर शासनाने बंद केलेला आहे, पण अधिसूचना काढून सुद्धा, कायदे करून सुद्धा आपल्याकडे फरक मात्र पडत नाही. काही प्रमाणात प्लास्टिकचा वापर कमी झालेला आहे, पण पूर्णतः जो कमी व्हायला पाहिजे तो मात्र झालेला नाहीये. आणि तो पूर्णपणे थांबावा जेणेकरून आपल्या आरोग्याला आणि आपल्या शहराचं आरोग्य आणि सौंदर्य वाढेल, चांगलं होईल, वृद्धिंगत होईल. यासाठी आपण हा उपक्रम करतो आहोत. डम्पिंग ग्राउंडला प्लास्टिक गेल्यानंतर ते जाळलं जातं किंवा त्याच्यावरून पुन्हा विषारी वायू निघतात. आपल्याकडे खाण्याचे पदार्थ आपण प्लास्टिक मधून नेतो, ते सुद्धा आपल्या आरोग्याला घातक आहेत. आणि शहराचं विद्रुपीकरण होतं ते निराळच आहे. आणि कायदे करून सुद्धा हे होत नाही. मग याच्या मागे जे कोणी काय असतील त्यांनी ते करावे, त्यांनी ते प्रक्रिया किंवा त्या कारवाईला सामोरं जावं किंवा कारवाई करावी, हा उद्देश आहे. हे जर बाजूला ठेवलं, हा वेगळा भाग आहे. दुसरा भाग आहे जे वापरणारे आहेत ते आपले नागरिक. त्या नागरिकांनी हा प्लास्टिक पिशवीचा वापर करू नये असं आवाहन, असं प्रेमाची आम्ही त्यांना विनंती करतोय या दिवसामध्ये की आपण प्लास्टिकचा वापर कृपया थांबवावा. विक्रेत्याने जर देत असतील तरी घेणारा सुद्धा तेवढा दोषी आहे. आणि म्हणून नागरिकांना नम्र विनंती आहे माहुली निसर्ग सेवा न्यासच्या वतीनं की आपण यापुढे प्लास्टिक पिशवीचा वापर थांबवावा आणि त्याच्या बदल्यात कापडी पिशवीचा वापर करावा. हा संदेश आम्ही या 3 दिवसामध्ये द्यायचा प्रयत्न करणार आहोत. बऱ्याच ठिकाणाहून आम्हाला सहकार्य मिळतंय. या कार्यक्रमाचे कार्यक्रम प्रमुख आम्ही नेमलेले आहेत ॲडव्होकेट शंकर पाटील साहेब. खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन त्यांनी केलेलं आहे. कसं नियोजन केलेलं आहे, काय आहे आणि आणखीन त्यातून काय काय निष्पन्न होणार आहे किंवा अपेक्षित काय काय ते तुम्हाला सांगते. नक्कीच कार्यक्रम प्रमुख म्हणून तो प्रश्न तुम्हालाच आहे.
जवळ 3, 4, 5 म्हणजे 3 दिवस हा कार्यक्रम तुमचा चालणार आहे. नेमकं कशा पद्धतीचं स्वरूप असेल कार्यक्रमाचं पूर्ण 3 दिवसाचा? माहुली निसर्ग सेवा न्यासने जो कार्यक्रम आता प्लास्टिक पिशवीमुक्त शहापूर अभियान का राबवावं याच्याबद्दल मनीषनी सविस्तरपणे आपल्याला सांगितलंच आहे. हा कार्यक्रम प्रमुख म्हणून माझ्यावर खूप मोठी जबाबदारी त्यांनी दिली, ती मी निश्चितच चांगल्या पद्धतीने पार पाडण्यात शंका नाही. कारण आपलं शहर जे आहे शहापूर शहर हे आता विकसित होत आहे, वाढती लोकसंख्या आहे. त्याच्यामुळे प्लास्टिकचा कचरा, नंतर आपल्याकडे घनकचरा व्यवस्थापन या अनेक समस्या आहेत. त्याच्यातली बाजारपेठ जर आपण बघितली तर पावसाळ्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली तर मोस्टली मराठा खानावळचे इथले जे गटार आहे त्या ठिकाणी वरती पाणी येऊन बरंचसं व्यापाऱ्यांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे. आणि त्या नुकसानामागे कुठेतरी बऱ्याच अंशी प्लास्टिक पिशवी त्याला जबाबदार आहे. गटारी तुंबल्या जातात, त्याच्यामुळे रोगराई होते. पुन्हा ते पाणी आपल्या पुरामुळे घरामध्ये दुकानामध्ये आल्यामुळे पुन्हा रोगराई वाढण्याची जास्त शक्यता आहे. म्हणून जागतिक स्तरावरती या गोष्टी होत आहेत. त्यानंतर आपल्या भारतामध्ये होत आहेत. महाराष्ट्रात तर कायदाच काढलेला, म्हणजे अनेक राज्यात तो कायदा लागू झालेला आहे. महाराष्ट्रातही 23 जून 2018ला महाराष्ट्र शासनाने अध्यादेश जारी करून हा कायदा पारित केलेला आहे. त्याच्यामध्ये उत्पादन महत्त्वाचं, प्लास्टिक पिशव्याचं उत्पादन आणि त्याचा वापर या दोन्ही गोष्टीला बंदी आहे. तरी आणि ही बंदी आल्यानंतर साधारण 1-2 महिने आपल्याकडे प्रशासनाने चांगल्या पद्धतीने काम केलं. नगरपंचायतनी बऱ्याच ठिकाणी दाढी टाकून प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या, दंडात्मक कारवाई सुद्धा केली. परंतु आता गेले 5-6 महिने आम्ही पाहतोय, सर्वे आमचा कधीपासून चालू आहे, तर पुन्हा प्लास्टिक पिशवीनी डोकं वर काढलेलं आहे. भाजीवाले असतील, मटणवाले असतील, फळ विक्रेते असतील, हे जे छोटा बाजार आहे यांच्याकडनं या पिशव्यांचा मॅक्झिमम वापर होतोय. आणि तो मनीषनी सांगितलं पण नक्कीच आपल्याला आरोग्याला धोकादायक आहे. त्याचं कदाचित रूपांतर आपल्याला भयंकर रोग म्हणजे कॅन्सर सारख्या रोगामध्ये सुद्धा रूपांतर होऊ शकतं. या लेवलचं ते प्लास्टिकचं असल्यामुळे आपण 40 मायक्रॉनपेक्षा जास्त असलेल्या पिशव्यांचा वापर म्हणजे अत्यावश्यक असेल त्या ठिकाणी केलं तर चालू शकतं. त्याला पर्याय यांनी सांगितल्याप्रमाणे कापडी पिशवी. आतापर्यंत जी कारवाई झाली आपल्याकडे, नगरपंचायत असेल, ग्रामपंचायत असेल, पण ती कारवाई करत असताना त्यांच्याकडे उपलब्ध पर्याय जो आहे कापडी पिशवीचा, तो तेवढ्या प्रमाणात आपल्या शहापूरमध्ये वितरण झाला नाही. म्हणून त्याचं एक प्रायोगिक तत्वावरती आम्ही हे 3, 4 आणि 5 एप्रिल 2019 या दिवशी आम्ही कापडी पिशव्या सुद्धा स्वस्त दरामध्ये उपलब्ध करून देणार आहोत. त्याचे आम्ही 3 स्टॉल या ठिकाणी आम्ही शहापूरमध्ये लावणार आहोत. एक आहे क्वालिटी कॉर्नर जवळ अनंत वस्तू भांडार आहे, त्या ठिकाणी त्या गाळ्यामध्ये आहे. त्यानंतर दुसरा स्टॉल जो आहे तो आशीर्वाद स्वीट कॉर्नर जवळ, आणि तिसरा जो आहे तो गणेश स्वीट कॉर्नर. त्या ठिकाणी 3 स्टॉलवर आमचे कार्यकर्ते असतील. त्या ठिकाणी भेट देणाऱ्याला आम्ही कापडी पिशवी देणार आहोत स्वस्त दरामध्ये. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी या जे आता निवेदन तुमच्या समोर आहे ते निवेदन आम्ही संपूर्ण गावामध्ये लोकांमध्ये पोहोचवण्याचं कार्य सुरू केलेलं आहे. त्या दिवशी ते त्या बूथवर सुद्धा मिळणार आहे. आणि आम्ही लोकांकरता एक प्रश्नावली तयार केलेली आहे. साधारण 5 ते 6 प्रश्न असतील. त्या प्रश्नांमध्ये होय किंवा नाही या प्रकारचं उत्तरं त्यांनी द्यायचे. म्हणजे त्यांना जास्त कष्ट पण नाही. तो प्रश्न वाचला, होय किंवा नाही फक्त टिक मार्क करायचे या स्वरूपात असेल. कमीत कमी वेळेमध्ये ती प्रश्नावली तुमची भरून पूर्ण होईल. आणि तो प्रश्नावलीचा जो डाटा आहे तो आम्ही कलेक्ट करणार, म्हणजे नागरिकांची मतं काय हे प्लास्टिकमुळे आपल्याला तो खरोखर शाप आहे की आपल्याकडे वरदान आहे, या दृष्टिकोनातून आम्ही ती प्रश्नावली सुद्धा तयार केलेली आहे. हे 3, 4 आणि 5 या तिन्ही दिवशी आम्ही सकाळी 9 ते 12 या बूथवरती आम्ही अवेलेबल आहोत. त्याचप्रमाणे संध्याकाळी 4 ते 7 या दरम्यान आम्ही ते बूथ ठेवणार आहे. तर लोकांनी जास्तीत जास्त कापडी पिशवीचं त्या ठिकाणी आमचं वितरण आहे, त्या ठिकाणी येऊन त्याचा लाभ घ्यायला पाहिजे. आणि आता मोठ्या प्रमाणात आपल्याकडे प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत आहे छोट्या बाजार विक्रेत्यांकडे. त्यांना एक शेवटची संधी म्हणून कडक कारवाई करण्यापेक्षा अगोदर एक संधी म्हणून आम्ही 2 तारखेला एक संपर्क फेरी काढणार आहोत. जवळजवळ आमचे 5-50 कार्यकर्ते संपूर्ण बाजारपेठेमध्ये हे अशा प्रकारचं निवेदन देणार आहेत. प्रश्नावली सुद्धा ते व्यापाऱ्यांना देणार आहोत. आणि आम्ही त्यांना आवाहन करणार आहोत, विनंती करणार आहोत की तुम्ही कृपया प्लास्टिक पिशवीचं तुम्ही गिरायकांना देऊ नका. गिराईक मागतो ठीक आहे, परंतु त्यांना सवय लागणं गरजेचं आहे. म्हणून निदान या 3 दिवशी तरी आपण प्रयोग करून बघूया. त्या 3 दिवसात थांबलं तर कदाचित पुढे थांबण्याची शक्यता आहे. आणि म्हणून आम्ही अशा प्रकारचा एक प्रयत्न करतोय. प्रायोगिक तत्वावरती आम्ही हे अभियान सुरू केलेलं आहे. 2 तारखेला आमची संपर्क फेरी साधारण 4 वाजल्यापासून सुरू होईल. ती संध्याकाळी 7-7:30 पर्यंत ही संपर्क फेरी चालणार आहे. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 1 तारखेला उद्या
उद्या आम्ही रिक्षाद्वारे ध्वनी क्षेपणावरून लोकांना जाहीर आवाहन करणार आहे की आमचं अभियान 3, 4 आणि 5 एप्रिल या 3 दिवशी आम्ही अभियान हे राबवत आहोत. तर आम्हाला कृपया सहकार्य करा. आणि तुमच्यासारखे चॅनल्स जे आहेत त्या माध्यमातून सुद्धा आम्ही लोकांना आवाहन करतोय. आणि या ठिकाणी मी पुन्हा लोकांना आवाहन करतोय की कृपया प्लास्टिक पिशवीचा वापर तुम्ही बंद करा. कापडी पिशवीचा वापर करा. ते आपल्या हिताचं आहे, आपल्या आरोग्यासाठी आहे, आपल्या पर्यावरण रक्षणासाठी ते योग्य आहे. म्हणून तुम्ही या अभियानात जरूर सामील व्हा आणि आम्हाला उपकृत करा. तुम्हाला अपेक्षित कोण आहे? म्हणजे आता हे अभियान तुम्ही शहरामध्ये राबवत आहे, सर्वसामान्य जनता तर अपेक्षित आहे, कारण त्यांना तो मेसेज द्यायचे. आणखीन तुम्हाला काय वाटतं की तुम्ही कोणाला सोबत वगैरे घेणार आहात? कारण ज्या पद्धतीने आपण सांगतो की खरं म्हणजे कायदा तर झाला, कायदा कधीच झाला, परंतु त्याची तितकीशी अंमलबजावणी होत नाही. आता अंमलबजावणीच्या दोन्ही बाजू आहेत. म्हणजे ज्यांनी अंमलबजावणी करावी तिथूनही चांगल्या पद्धतीने कडक होत नाही आणि ज्यांच्यावर होतं त्याच्या पद्धतीतून पण होत नाही. म्हणजे अंमलबजावणी करणार आणि ज्याच्यावर आहे दोघांच्या मानसिकतेमध्ये खऱ्या अर्थानं बदल होण्याची गरज आहे. तर ती तशा काही पद्धतीचं दिसत नाही. शहापूर शहराचा जर विचार केला तर नगरपंचायत किंवा आजूबाजूच्या ज्या काही ग्रामपंचायत वगैरे यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचले आहात का? त्यांना काय तुम्ही सांगितलंय किंवा काय त्यांना संदेश काय द्यायचा आहे का? बरोबर. ह्या अभियान सुरू करण्यापूर्वी आम्ही गेले अनेक दिवस याच्यावरती सर्वे करतोय, काम करतोय. तुम्ही म्हटल्याप्रमाणे आम्ही नगरपंचायतला निवेदन ऑलरेडी दिलेलं आहे. आपल्या शहापूर शहराला लागून 3 ग्रामपंचायत आहेत. म्हणजे गोठेघर असेल, चिरपुली आहे आणि कळंबे बोरसिटी, या 3 ग्रामपंचायतांना ऑलरेडी निवेदन दिलंय. ह्या अभियानात तुम्ही सामील व्हा असं सुद्धा त्यांना आम्ही सांगितलेले आहे. आणि आमच्या विनंतीला मान देऊन नगरपंचायतचे अधिकारी परदेशी साहेब यांनी आम्हाला सहमती दर्शवली. ते 2 तारखेच्या आमच्या संपर्क फेरीमध्ये ते सुद्धा सामील होणार आहेत. आणि आम्ही त्यांना तसं सांगितलं पण आहे की 2 तारखेला आम्ही संपर्क फेरीत फक्त लोकांना विनंतीपूर्वक आम्ही आवाहन करणार आहोत. तर त्या दिवशी तुम्ही निदान कारवाई करू नका, पण आमच्या 3, 4, 5 दरम्यान समजा 2 तारखेला आम्ही त्यांना आवाहन करणार आहोत की तुमच्याजवळ आता काही प्लास्टिक पिशव्या असतील तर त्या आमच्याकडे तुम्ही जमा करा. आणि उद्यापासून जर दिसले तर तुमच्यावर कडक कारवाई किंवा दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे. हे आम्ही लोकांना 2 तारखेच्या फेरीतच समजून सांगणार आहे. आणि आजूबाजूचे ग्रामपंचायत आहे त्यांना सुद्धा आम्ही सांगितलं की तुमचे कर्मचारी आणि तुमचे अधिकारी या ठिकाणी आमच्या संपर्क फेरीत सामील व्हा असं आम्ही त्यांना पत्र सुद्धा दिलेलं आहे. आणि त्यांनी आम्हाला सहमती दर्शवलेली आहे. त्याप्रमाणे या अभियानात ते जर आले तर उत्तमच आहे. आणि या अभियानाला चांगल्या पद्धतीचं एक संदेश लोकांना आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय. तर नक्कीच आम्ही त्याच्यात यशस्वी असा आम्हाला अभिमान आहे. म्हणजे जे अजून काही सांगायचे? जसं ग्रामपंचायती आणि नगरपंचायत या अभियानाला खूप चांगल्या प्रकारे सहकार्य करण्याच्या तयारीत आहे. आणि 2 तारखेच्या विनंती फेरीमध्ये ते सहभागी सुद्धा होणार, त्यांच्या स्टाफही सहभागी होणार असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. त्याचबरोबर शहापूरचे व्यापारी मंडळ शहापूर यांचं सुद्धा आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे. आणि धनवर्धिनी पतपेढी शहापूर या पतपेढीनं सुद्धा आम्हाला खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे. आणि अधिक धनवर्धिनी पतपेढी शहापूरनं आम्हाला आर्थिक सहकार्य सुद्धा यामध्ये केलेलं आहे. तर त्यांचे आम्हाला आभार मानावे लागतील किंवा त्यांचं सहकार्य आम्हाला आमच्या माऊली निसर्ग सेवा न्यासच्या अनेक कार्यक्रमाला नेहमीच असतं. तसंच यावेळेस सुद्धा धनवर्धिनी पतपेढीने आम्हाला हे सहकार्य केलं, त्याबद्दल धनवर्धिनी पतपेढीचे मी जाहीर आभार मानतो. आणि त्यामुळे या सगळ्या सहकार्यामध्ये हा कार्यक्रम किंवा हे अभियान यशस्वी होईल असा मला विश्वास वाटतो. या अभियानादरम्यान जसं पाटील साहेबांनी सांगितलं की जसं कार्यक्रमाची रूपरेषा आहे त्यामध्ये आम्ही 2 स्पर्धा सुद्धा ठेवलेल्या आहेत. एक चित्रकला स्पर्धा आहे आणि एक निबंध स्पर्धा आहे. ह्या स्पर्धा खुल्या स्पर्धा आहेत, म्हणजे कोणत्याही वयोगटाचं अट नाहीये, कोणीही त्यात सहभागी होऊ शकतो. आणि त्यांनी आपल्या घरी जाऊन निबंध लिहावा किंवा चित्र काढावं, मागे आपलं नाव आणि सगळं माहिती लिहून त्यांनी आम्ही त्या 3 दिवसामध्ये जे बूथ आहेत 3 बूथ त्या ठिकाणून आम्ही कापडी पिशवी वितरित करणार आहोत स्वस्त दरामध्ये. त्या ठिकाणी त्यांनी आणून द्यावं, त्यांचं ते स्वीकारलं जाईल. आणि मग त्याचं आम्ही कदाचित आम्ही प्रकाशित सुद्धा करू किंवा त्याचा प्रसिद्धी सुद्धा देऊ त्याच्या चित्रांना किंवा निबंधांना. तर अशा प्रकारचा एक तो कार्यक्रम त्यामध्ये अंतर्भूत आहे. बाकीच्या मंडळांनी सुद्धा आम्हाला सहकार्य, बाकीचे पण मंडळ आहेत, जीवन विद्या मिशन आणि आर्ट ऑफ लिव्हिंग यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलेले आहे. त्याचबरोबर रिक्षा चालक मालक संघटना शहापूर समजाव यांचं सुद्धा सहकार्य आम्हाला या अभियानासाठी लाभलेलं आहे. प्लॅस्टिक पिशवी मुक्त शहापूर अभियान 2019चं आयोजन माऊली निसर्ग सेवा न्यास समितीने केलेलं आहे.
कशा पद्धतीचं हे अभियान असेल, या अभियानामध्ये लोकांचा काय पद्धतीचा सहभाग अपेक्षित आहे, लोकांनी कशा पद्धतीनं प्लास्टिकपासून दूर व्हावं, प्लास्टिक पिशवीपासून दूर व्हावं. कारण भविष्यामध्ये आजच जरी आपण विचार केला तरी फार मोठे धोके, अगदी पावसाळ्यामध्ये जसं शंकर पाटील सरांनी सांगितलं की नाले तुंबल्यानंतर रस्त्यावर पाणी येतं आणि त्याच्यापासून रोगराई निर्माण होते, वित्तहानी मोठ्या प्रमाणामध्ये होते. त्याच्यामुळं भविष्यामध्ये जर आपण या प्लास्टिक पिशवी मुक्त जर आपण झालो तर भविष्यातले जे काही धोके आहेत ते आपल्याला टाळता येतील. त्याचबरोबर काही स्वतः वैयक्तिक शारीरिक सुद्धा धोके आहेत ते सुद्धा आपण ते टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की प्लास्टिक पिशवी आहे ती जाळली का आपण त्याच्यातून मुक्त झालो, ते तर खरं म्हणजे अतिक भयानक आहे. त्यापासून वायू प्रदूषण सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होतं. त्याच्यामुळे ही पिशवी वापरातच नसावी हा खरं म्हणजे त्यांचा दृष्टिकोन आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी अशा पद्धतीचं आवाहन केलेलं आहे. 3 ते 5 एप्रिल अशा पद्धतीचं हे अभियान चालेल. हे अभियान म्हणजे लोकांची जनजागृती करावी ह्या हेतून त्यांनी केलेलं आहे. मात्र या अभियानाच्या नंतर मात्र जर अशाच पद्धतीचा वापर जर झाला तर त्याच्यापासून मात्र विक्री करणारे, विकत घेणारे आणि त्याचा अंमलबजावणी किंवा वापर करणारे या सगळ्यांच्यावरच कायदेशीर कारवाई होईल. कडक कायदा आहे आणि तो खऱ्या अर्थानं तो अधिक कडक करण्याची तितकीच गरज आहे. तर तशा पद्धतीनं आपण स्वयंस्फूर्तीनं जर आपण प्लास्टिक मुक्ती अभियानामध्ये सहभागी झालो तर एक चांगल्या पद्धतीचं खऱ्या अर्थानं शासनाला अपेक्षित असलेलं किंवा प्रत्येक माणसाला अपेक्षित असलेलं स्वच्छ आणि सुंदर शहापूर शहर आपण घडवू शकतो. आणि म्हणून हे शहर आपलं आहे ही भूमिका आपण समोर ठेवून प्लास्टिक पिशवी मुक्त अभियान जे माहुली निसर्ग सेवा न्यास यांनी राबवलेला आहे त्याच्यामध्ये आपण सडळ सहकार्य करावं आणि त्यांचा जो उद्देश आहे तो सार्थ करावा आणि आपल्या शहापूरला आपणच स्वच्छ करावं अशा पद्धतीचं त्यांचं आव्हान आहे. ते या ठिकाणी आले, त्यांनी आव्हानासाठी या ठिकाणी आले होते. एक चांगल्या पद्धतीचं आव्हान केलंय. या आव्हानाला प्रतिसाद म्हणून आपण सगळ्यांनी आपला सहभाग नोंदवावा. त्यांनी जे 3 ठिकाणचे जे बूथ नेमलेले त्या बूथमध्ये तिथं अवश्य जावं, त्या ठिकाणी भेट घ्यावी, तिथं स्वस्त दरामध्ये कापडी पिशवी मिळणार आहे तिचा वापर करावा. आणि त्याचबरोबर त्यांनी काही अक्षय संकल्प मांडलेले आहेत किंवा लोकांना काय अपेक्षित काही अशी प्रश्नमंच तयार केलेले आहे, प्रश्नावली तयार केलेली, प्रश्नाचा फॉर्म सुद्धा भरावा आणि काय अपेक्षित आहे, कशा पद्धतीनं बदल करता येईल हे त्यांचं आव्हान आहे. त्या आव्हानाला प्रतिसाद या 3 दिवसामध्ये आपण द्यावा एवढंच आपल्याला यांच्या वतीनं पुन्हा एकदा मीही आवाहन करतो आमच्या चॅनलच्या वतीनं. आणि आपण आला चर्चेमध्ये सहभागी झाला त्याबद्दल आपले या ठिकाणी आभार व्यक्त करतो. प्लास्टिक मुक्ती शहापूर प्लास्टिक मुक्त अभियान शहापूरला लोकहिंद चॅनलने सुद्धा सहकार्य केले त्याबद्दल लोकहिंद चॅनल सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार. तुमच्या सर्व कार्यक्रमामध्ये आम्ही सोबत आहोत.